नमस्कार. आजचा आपला सोफ्याचा फॉर्मॅट आहे एल कॉर्नर सोफा प्लस हा बेडकम सोफा आहे. हा ट्रॉली सेक्शनमध्ये असं बाहेर खेचलं का वरती प्रेस करून वरती खेचायची, ती कुशनची लेअर वरती येते. हा बेडचा सेटअप झाला आणि ही साईड लॉन्जरची असते. त्याला फुल हायड्रॉलिकमध्ये कन्वर्ट करून स्टोरेज करतो आपण 18 mm प्लायमध्ये. त्याच्यामुळे हा हेवीतला सोफा जातो आणि बाजूला सगळी लोखंडाची हायड्रॉलिक फ्रेमिंग येते आणि असं प्रेस केला का आपला सोफा होतो. तसेच हा 2 सेक्शनमध्ये प्लेस होतो. 2 पार्ट होतात त्याचे, लॉन्जरचा वेगळा आणि 3 सीटरचा वेगळा. असं प्लास्टिक रॅप वगैरे करून आपण पॅक करतो. कशासाठी रोल करतो आपण तर टेम्पोमधून किंवा गाडीमधून धक्का वगैरे लागला तर स्क्रॅचेस पडू नये किंवा कपड्याला काही फाटू नये कपडा म्हणून, किंवा धूळ वगैरे लागू नये, जेणेकरून कस्टमरला पण थोडं सॅटिस्फॅक्शन होतं की पॅकिंग करून दिलंय. आणि मग असं आपण 3 चाकीमध्ये भरतो. छोट्या हातीमध्ये हा इझिली बसतो. आणि हा दुसरी पॅकिंग आपली हा मांचो सोफा आहे रेग्युलर मधला. हा बजेट सोफा पण आपण म्हणू शकतो. याची कॉस्टिंग भरपूर कमी, तरी आपल्याला हा 10 पर्यंत बसतो. फक्त हा वॉशेबल नसतो. पण ह्यामध्ये 2 प्रकारचे डिझाईन्स असतात की एक असते त्यामध्ये कलर्स वगैरे भेटतात आणि दुसरी शेड्समध्ये राहते, ती दाखवेल नंतर कधीतरी तुम्हाला. हा पण आपला आज जाणार आहे डिस्पॅचन, हा भरला. तर अशा प्रकारे आपला शोरूम थोड्यापैकी रिकामा झालेला आहे. अजून हा युनिक सोफा आहे, त्यामध्ये टीपॉय, 2 स्टूल, लॉन्जर भेटतो. असे आपण बनवत राहतो तुमचे रिक्वायरमेंट